जय हिंद मित्रांनो, गेली 20-21 दिवसापासून जंतर मंतरवर सोनम वांगचुक सर आणि काही विद्यार्थी जे उपोषणासाठी बसले आहेत यांना साधं पाहण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून किंवा बोलण्यासाठी सुद्धा एकही मंत्री किंवा नेता गेलेला नाही। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपला देश हा आता गुलामगिरीकडे जात आहे आणि मनुवादी लोकांच्या हातात ज्यावेळेस सत्ता असते त्यावेळेस त्यांच्यासाठी संविधान नाही तर ते फक्त त्यांच्या मनाप्रमाणेच राज्यकर्ते होतात आणि सामान्यांवर ते शासन ते लादतात। मित्रांनो, आज सोनम वांगचुक सर यांच्यासारखा देशभक्त आणि याच्या अगोदरही आपण 2014च्या नंतर पाहिले एवढे शेतकरी आंदोलनं झाली, किसान आंदोलनं झाली, भारतीय जनता पार्टीनं फक्त दंडमशाहीची भूमिका घेतली। त्या निषेधार्थ मी आज भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करून आज एक दिवस मी सोनम वांगचुक सरांसाठी व इतर विद्यार्थ्यांसाठी लाक्षणिक उपोषण करत आहे। मित्रांनो, बऱ्याच जणांना वाटतं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन काय साध्य होणार आहे। मित्रांनो, आपल्याला एक सांगू इच्छितो की देशाचं भविष्य हे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर खेळलं जात असेल तर हा देश विकासाच्या मार्गाकडे आणि प्रगतीकडे कसा जाईल। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ हा देशाचं भवितव्य, पुढची पिढी जो विद्यार्थी आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि या मुद्द्यावर जर का आपण आज बोलू शकलो नाही तर आपण परत एकदा हजारो वर्षांची जी गुलामगिरी आहे मनुवाद्यांनी आपल्यावर लादलेली, आपण त्या गुलामगिरीकडे धर्मकांडामध्ये अडकून त्याच गुलामगिरीकडे आपण जात आहोत हे लक्षात घ्यावे आणि आपल्याला जिथं जमेल तिथं आपण सोनम वांगचुक सरांना आपल्याला जसा सपोर्ट करता येईल तसा सपोर्ट आपण करावा। जय हिंद, जय भारत।